पूर्ण केलं आणि विभूती योग भगवंतांचा त्याविषयी आपण चर्चा केली होती. तर आता आपण 11वा अध्याय सुरू करणार आहोत आज. विश्वरूप योग. जरी कृष्ण अर्जुनाचा रथ हाकत होते तरीही एक सत्य आहे की कृष्ण हे सगळीकडे सर्वव्यापी पण आहेत आणि संपूर्ण विश्वाचा आधार आहेत. म्हणून अर्जुन कृष्णाचं जे हे सर्वव्यापी रूप आहे ते बघण्याची इच्छा करतात आणि त्यामुळे हे दोन भूमिकास्पद जे श्लोक आहे पहिले दोन, त्यानंतर अर्जुन कृष्णाला प्रश्न करतात आणि विनंती करतात की त्यांनी अर्जुनाला त्यांचं विश्वरूप दाखवावे. तर आपण पहिला श्लोक वाचूया. अर्जुन उवाच अर्जुन उवाच मद अनुग्रहाय परमं मद अनुग्रह परमं गुह्यमध्यात्म संहितम् गुह्यमध्यात्मसंज्ञितम् यत्त्वयोक्तं वचस्तेन यत्तयोक्तं वचस्तेन वचतेन मोहोऽयं विगतो मम. मोहोऽयं विगतो मम. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. हरे कृष्ण. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की हा जो अध्याय आहे तो भगवान कृष्ण सगळ्या कारणांचे कारण कसे आहेत ते उद्धृत करत आहे. कृष्ण महाविष्णूचे देखील कारण आहेत. महाविष्णू सर्व भौतिक सृष्टीचे कारण आहेत, पण कृष्ण महाविष्णूचे देखील कारण आहेत. तर कृष्ण हे एक साधारण अवतार नाहीये. कृष्णाला अवतारी म्हटले जाते. कृष्ण सगळ्या अवतारांचे मूळ आहेत. कृष्णापासूनच सगळे अवतार येतात. श्रील जयदेव गोस्वामी त्यांच्या दशावतार स्तोत्रामध्ये प्रत्येक अवताराच्या शेवटी म्हणतात, केशवधृता मीन शरीर जय जगदीश हरे, जय जगदीश हरे. केशवधृता नर हरी रूप. प्रत्येक वेळेस केशवधृता केशवधृता येतं. याचा अर्थ काय? कृष्णाचे अवतार आहेत हे सगळे. तर कृष्ण अवतार नसून कृष्ण अवतारी आहेत आणि सर्व अवतारांचे स्रोत आहेत. तर मागच्या अध्यायामध्ये आपण याच्याविषयी प्रभुपाद म्हणतात चर्चा केलेली आहे. तर आता इथे या श्लोकामध्ये अर्जुन म्हणत आहेत की त्यांचा जी भ्रम आहे तो दूर झालेला आहे. याचा अर्थ काय की आता अर्जुन कृष्णाला एक त्यांचा साधारण मित्र मानित नाही किंवा साधारण मनुष्य मानत नाहीत, परंतु अर्जुनाला हे पूर्णपणे ठाऊक झालेलं आहे की कृष्ण सगळ्यांचे स्रोत आहेत. तर अर्जुन पूर्णपणे आता ध्यानाने परिपूर्ण झालेला आहे आणि त्याला फार आनंद होत आहे की त्यांचा मित्र कृष्ण हा एक महान व्यक्ती आहे. महान व्यक्ती नसून साक्षात भगवंत आहे. तर अर्जुनाला फार आनंद होत आहे की त्यांना साक्षात भगवंत त्यांचे मित्र म्हणून प्राप्त झालेले आहेत. परंतु अर्जुनाला माहिती आहे की अर्जुना जरी माहिती आहे की कृष्ण पुराण पुरुष भगवंत आहेत आणि ते सगळ्या गोष्टींचे स्रोत आहेत आणि अर्जुन जरी याचे स्वीकार करत आहेत, परंतु बाकी लोक स्वीकार करणं संशयास्पद आहे. सगळे लोक त्याचा स्वीकार करतील की नाही हे संशयास्पद आहे. बऱ्याचदा लोक कृष्णाला साधारण मनुष्य समजतात आणि सगळ्याचे स्रोत त्यांना मानत नाहीत. तर यासाठी म्हणून कृष्णाची जी दिव्यता आहे ती सगळ्यांसाठी प्रस्थापित करण्याकरिता अर्जुन कृष्णाला विनंती करत आहेत या अध्यायामध्ये की त्यांनी अर्जुनाला त्यांचे विश्वरूप दाखवावे. पुढे प्रभुपाद म्हणतात की जेव्हा
कोणी विश्वरूपाचे दर्शन करतात कृष्णाचे, तेव्हा व्यक्ती एकदम घाबरून जातो. अर्जुन पण घाबरले होते. पण कृष्ण इतके कृपाळू आहेत की विश्वरूप दाखवल्यानंतर कृष्णाने परत त्यांचं मूळ रूप, द्विभुज रूप अर्जुनाला दाखवले आणि त्याद्वारे त्यांची भीती दूर केली. तर याचा निष्कर्ष काय आहे की अर्जुन हे मान्य करत आहेत, जे कृष्णाने बऱ्याच वेळा सांगितलंय, की कृष्ण केवळ त्यांच्या लाभासाठी, म्हणजे दुसऱ्यांच्या, विशेषतः अर्जुनाच्या लाभासाठी हे सगळं काही बोलत आहेत. याच्यामध्ये कृष्णाचा वैयक्तिक लाभ काहीच नाही किंवा त्यांचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नाहीये. केवळ आपल्या लाभासाठी, आपल्या फायद्यासाठी कृष्ण हे सगळे जे त्यांचे ऐश्वर आहेत त्याविषयी आपल्याला सांगत आहेत. नाहीतर कृष्ण स्वतःहून सांगत नाहीये. अर्जुनाने विनंती केली म्हणून कृष्ण सांगत आहेत. आणि कृष्णाला आपल्याकडून आदर किंवा कुठल्याही प्रकारच्या खुशारकीची पण अपेक्षा नाहीये, खुशामतीची अपेक्षा नाहीये. परंतु आपल्या भल्यासाठी, कारण आपलं हृदय शुद्ध व्हावं यासाठी कृष्ण त्यांचे जे सगळे गुण आहेत, त्यांचे जे सगळे ऐश्वर आहेत, त्यांच्या शक्ती आहेत त्याविषयी आपल्याला सांगतात. तर अर्जुनाने हे मान्य केलेलं आहे की हे सगळे कृष्णाच्याच कृपेने होत आहे. आणि ते पूर्णपणे, त्यांना पूर्णपणे विश्वास झालेला आहे की कृष्ण सगळं कारणांचे कारण आहेत आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये कृष्ण परमात्म्याच्या रूपाने स्थित आहेत. ठीक आहे. तर हा आता पहिला श्लोक, इथे अर्जुनाचा प्रश्न होता. दुसरा पण श्लोक अर्जुनाचा प्रश्न आहे. भवाप्ययौ हि भूतानां भवाप्ययो हि भूताना श्रुतो विस्तरशो मया श्रुतो विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यम् अपि चाव्ययम्. महात्म्यम अपि चाव्ययम्. हरे कृष्ण. हे कमलनयना, जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूतीही झाली आहे. हरे कृष्ण. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात की कृष्णाला अर्जुनाने काय म्हटले आहे? कमलपत्राक्ष, म्हणजे कमलनयना, ज्यांचे डोळे कमळाचे कमल जे पाकळ्या आहेत त्याच्याप्रमाणे सुंदर आहेत, त्यांचे त्या आकाराचे आहेत. तर कृष्णाला अरविंदाक्ष असे कमळावरून बरेच नाव आहेत. पद्मलोचन, पद्मनेत्र, कमललोचन, तसेच हे पण एक नाव आहे. असे बऱ्याच प्रकारचे नाव, कारण कृष्णाचे जे डोळे आहेत हे कमळासारखे सुंदर असतात. कुंती महाराणी पण त्यांच्या प्रार्थनांमध्ये म्हणतात की नमो पंकज नाभाय, नमो पंकज मालिने, नमो पंकज नेत्राय. कृष्णाचे डोळे कसे आहेत? पंकजासारखे, म्हणजे कमळासारखे आहेत. नमस्ते पंकज अंग्रये. तर अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात की खूप आनंदाने अर्जुन, स्वतःच्या आनंदाने, कारण हे कृष्णाला एका कमळाचे नेत्र असणारे असं अर्जुनाने कृष्णाला संबोधित केलेले आहे. कारण कृष्णाने त्या अर्जुनाला मागच्या अध्यायामध्ये एक शाश्वती दिली होती. काय शाश्वती होती? अहम कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा, की मी सगळ्या गोष्टींचा, भौतिक पूर्ण जी सृष्टी आहे त्याचा आविर्भाव आणि तिरोभाव किंवा सुरुवात आणि अंत याचा मीच स्रोत आहे, याची शाश्वती कृष्णाने अर्जुनाला दिली होती. आणि अर्जुनाला हे ज्ञान ऐकून फार आनंद झाला आणि फार प्रेम भावाने, आनंदाने अर्जुनाने असे कृष्णाला संबोधले. तर जेव्हा अर्जुनाने हे कृष्णापासून ऐकले सविस्तर रूपाने, तेव्हा आता अर्जुनाला अजून हे पण माहिती आहे की जरीही कृष्ण सगळ्या कारणांचे कारण आहेत, सगळे जे
सृष्टी आहे आणि लय आहे याचे पण कारण आहे, तरीही कृष्ण हे सगळ्यांपासून विलग आहेत, त्यापासून विरक्त आहेत. ते कधीही भौतिक गुणांद्वारे प्रभावित होत नाहीत, हे देखील अर्जुनाला माहिती आहे. आणि नंतर भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये सांगितलं होतं की ते सर्वव्यापी आहेत, आणि जरी सर्वव्यापी असले तरीही ते व्यक्तिगत रूपाने कुठेच उपस्थित नाहीये. तर सर्वव्यापी भगवंत कसे आहेत, कोणी सांगेल? कोण सांगू शकेल? व्यक्तिगत रूपाने भगवंत सगळीकडे स्थित नाहीये, तो सर्वव्यापी कसे काय झाले मग? दोन प्रकारे भगवंत सर्वव्यापी आहेत, कोण सांगू शकेल? परमात्मा रूपाने प्रत्येक जीवात्म्यामध्ये आहे हा, आणि परमात्मा तीन रूपाने भौतिक प्रत्येक जीवामध्ये आहे आणि अणुमध्ये पण आहेत, प्रत्येक अणुमध्ये पण आहेत, बरोबर. तर हा एक झाला, एका रूपाने भगवंत सगळीकडे आहेत. अजून दुसरं? दुसरं कोण सांगणार आहे का? सांगू. भौतिक सृष्टी पण त्यांनीच निर्माण केलेली आहे. हा, ओके, सृष्टी पण त्यांनी निर्माण केलेली आहे. अजून थोडं काही विस्तारित रूपाने सांगू शकतो? त्यांच्या शक्तीद्वारे कृष्ण सगळीकडे उपस्थित आहेत. तर हे अर्जुनाला माहिती आहे, आणि हे कृष्णाचे जे अचिंत्य असे ऐश्वर्य आहेत, तर हे सगळे अर्जुनाने पूर्णपणे समजून घेतलेले आहेत. आणि त्यामुळे अर्जुन आता कृष्णाला पुढे विनंती करणार आहेत पुढच्या श्लोकामध्ये. तर तिसरा श्लोक आपण म्हणूया. एवमेतद् यथार्थत्वम् एवमेथा तथा यथार्थत्वम् आत्मानं परमेश्वर आत्मानं आत्मानं परमेश्वरम् परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम् द्रष्टुमिच्छामि ते रूपम् रूपम ऐश्वरं पुरुषोत्तम. ईश्वरं पुरुषोत्तमम्. पुरुषोत्तमम. माताची वाचा. हरे कृष्ण. हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्या समोर पाहत असलो तरीही या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात हे मी पाहू इच्छितो. मला तुमचे हे रूप पाहण्याची इच्छा आहे. हरे कृष्ण. हम्म. तर या श्लोकामध्ये आता अर्जुन प्रत्यक्ष रूपाने विनंती करत आहेत कृष्णाला की तुम्ही मला तुमचे विश्वरूप दर्शन दाखवा. तर इथे या श्लोकामध्ये अर्जुन कृष्णाला पुरुषोत्तम या शब्दाने संबोधित करत आहेत. तर प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये की कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि ते अर्जुनाच्या हृदयामध्ये देखील स्थित आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे की अर्जुनाची काय इच्छा आहे. तर कृष्णाला माहिती आहे की अर्जुनाला त्यांचं विश्वरूप बघण्याची काही विशेष इच्छा नाहीये. जरी या श्लोकामध्ये अर्जुन विनंती करत आहेत कृष्णाला की मला तुमचं विश्वरूप दाखवा, परंतु कृष्ण अर्जुनाची हृदयापासून अशी काही इच्छा नाहीये की त्यांना कृष्णाचं विश्वरूप बघायचं आहे. कारण अर्जुन हे भगवंतांचं जे सुंदर रूप आहे, वैयक्तिक रूप कृष्णाचं, ते बघून संतुष्ट आहेत. परंतु भगवंतांना माहिती आहे की अर्जुन का बरे विश्वरूप बघण्याची इच्छा करत आहे. कारण दुसऱ्यांना विश्वास देण्यासाठी, म्हणून की अर्जुनाचा पूर्ण विश्वास आहे कृष्णावर. अर्जुनाला आता पूर्ण त्यांचे सगळे जे संदेह आहेत ते सगळे दूर झालेले आहेत. अर्जुन पूर्णपणे मानतात की कृष्णच परमपुरुष आहेत. परंतु आता दुसऱ्यांना कसा विश्वास द्यायचा हा अर्जुनाचा भाव आहे आणि कृष्ण ते ओळखत आहेत. तर अर्जुनाला
अर्जुनाला परत कन्फर्मेशनची गरज नव्हती की खरोखर कृष्ण तुम्ही सर्वव्यापी आहात ना, कृष्ण तुम्हीच पूर्ण पुरुषोत्तम आहात ना. यावर अर्जुनाला काहीच संशय नव्हता, त्यांना पूर्णपणे खात्री होती. परंतु कृष्णाला माहिती आहे की अर्जुन अजून एका गोष्टीसाठी विश्वरूप पाहण्याची इच्छा करतात, कारण भविष्य काळामध्ये बरेचसे असे बोगस अवतार येतील किंवा बोगस लोक असतील, ते स्वतःला भगवंतांचे अवतार मानतील. तर त्यामुळे लोकांनी फार काळजीपूर्वक विचार केला पाहिजे की जर कोणी स्वतःला भगवंत मानत असतील किंवा भगवंत म्हणून घोषित करत असतील, तर त्यांना त्यांची विश्वरूप दाखवण्याची तयारी असली पाहिजे. कोणी जर आपल्याला म्हटलं की मी देव आहे, मी भगवंत आहे, त्याला पहिले म्हणायचं तू विश्वरूप दाखव पहिले. काही तर तू कसला भगवंत, तू मूर्ख आहेस, तू एक नंबरचा बदमाश आहे. प्रभुपाद त्यांना रास्कल म्हणतात. एक नंबरचा बदमाश आहे तो, जर कोणी स्वतःला देव मानत असेल, भगवंत मानत असेल तर. कारण भगवंत आहे ते केवळ जर विश्वरूप दाखवू शकत नसतील तर त्यांना भगवंत म्हणता नाही येणार, ते भगवंत नाही. इथे कृष्णाने स्वतःला भगवंत म्हणून प्रस्थापित केले हे विश्वरूप दाखवण्यासाठी. आणि म्हणून अर्जुनाला माहिती होतं की पुढच्या भविष्य काळामध्ये असे लोक येतील ते स्वतःला भगवंत म्हणवतील आणि एक ढोंग करतील. म्हणून अशा लोकांना एक एक त्याची एक परीक्षा, भगवत्वाची परीक्षा काय आहे, ती म्हणजे विश्वरूप दर्शन. तर त्यासाठी देखील ते कृष्णाला आपलं विश्वरूप दर्शन दाखवण्याची विनंती करतात. तर असा अर्जुनाचा भाव होता आणि हे कृष्णाला माहिती होतं. तर 10व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकामध्ये अर्जुनाले कृष्णाचे जे अनंत विभूती आहेत ते जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. आणि परंतु कृष्णाने 82 उदाहरण दिले होते केवळ. आणि नंतर कृष्णाने हे पण म्हटले होते की त्यांचे जे ऐश्वर आहेत ते अनंत आहेत. त्यातल्यापैकी मी काही सांगितलेले आहेत. कृष्णाने म्हटले सगळे तर सांगू शकत नाही, म्हणजे 82 कृष्णाने सांगितले होते. तर कृष्णाचे जे कीर्ती आहे त्याच्यातले काही अंश हे अर्जुनाने ऐकले. आणि म्हणून आता अर्जुन कृष्णाचं जे सर्वव्यापी रूप आहे, ज्यामध्ये त्यांना कृष्णाचे अनंत ऐश्वर उपस्थित असतात, असं सर्वव्यापी अनंत ऐश्वर्यपूर्ण रूप बघण्याची इच्छा आता अर्जुन करत आहे. श्रील विश्वाचार्य ठाकूर ते सांगतात की अर्जुन काय म्हणतात. अर्जुन म्हणतात की हे भगवंता, तुम्ही म्हटलं आहे की विष्टभ्याहम अहम कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. केवळ माझ्या एका अंशाने मी संपूर्ण जगाचा आधारस्तंभ होत आहे. संपूर्ण माझा जो जगत, संपूर्ण जे जगत आहे त्याचा पाया किंवा आधारस्तंभ माझा केवळ अंशीभूताने मी तो या सगळ्या गोष्टी करत आहे. नंतर तर याच्यावर मला विश्वास ठेवण्याला काहीच समस्या नाही, मी याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो कारण ते सत्य आहे असं अर्जुन म्हणतो आहे. तरीही मला सगळं काही विस्तारित रूपाने जाणून घेण्याची इच्छा आहे. तर अर्जुन अशी पृच्छा करून, असा प्रश्न करून स्वतःसाठी काही मागत नाहीये, स्वतःसाठी काही त्यांची इच्छा पूर्ण करायची नाहीये. परंतु यथा म्हणजे काय, अर्जुन आधीच त्यांनी स्वीकार केलेला आहे की कृष्णाचं जे द्विभुज रूप आहे ते परमोच्च रूप आहे. कृष्णाचं द्विभुज रूपच परमोच्च आहे हे अर्जुनाने आधीच स्वीकार केलेला आहे. तर अर्जुनाने कृष्णाला 2 शब्द वापरले, परम पुरुषोत्तम आणि परमेश्वर. सगळ्या पुरुषांमध्ये उत्तम आणि परम भगवान अशा 2 नावांनी अर्जुनाने कृष्णाला संबोधित केलेले आहे. याचा अर्थ काय, अर्जुन मानतात की कृष्णच हे आहेत. तरीही अर्जुन का बरे असा प्रश्न विचारतात कृष्णाला की तुम्ही मला विश्वरूप दाखवा. ते तर स्वतः तर द्विभुज रूपामध्ये संतुष्ट आहेत. त्यांना माहिती आहे की हे द्विभुज रूप सर्वोच्च आहे. त्यांना माहिती आहे की हे द्विभुज रूपच परमेश्वर पूर्ण पुरुषोत्तम रूप आहे. परत विश्वरूप दाखवण्याची काय इच्छा अर्जुन करत आहेत. तर 11व्या अध्यायाच्या
8व्या श्लोकामध्ये प्रभुपाद म्हणतात की कृष्णाचे ऐश्वर्याचा जो देखावा आहे तो दैवाविना ऐश्वर्याचा जो देखावा आहे तो अर्जुनाला का बघायचा होता, असा प्रश्न प्रभुपाद करतात. तर सामान्यतः भक्त असं रूप बघण्याची इच्छा करत नाहीत. पण त्याविषयी प्रभुपादांनी उत्तर दिले या तात्पर्यामध्ये की दुसऱ्यांच्या भल्यासाठी, दुसऱ्यांच्या फायद्यासाठी ज्यांना विश्वास नाही आहे कृष्णावर, त्यांच्यासाठी म्हणून अर्जुनाने अशी विनंती केली ज्याद्वारे कृष्ण एक उदाहरण प्रस्थापित करतील की कोण भगवंत आहेत आणि कोण नाही. तर 4थ्या अध्यायामध्ये आता अर्जुन त्यांचे प्रश्न विचारणं सुरू ठेवत आहेत. मन्यसे यदि तच्छक्यम मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुम इति प्रभो मया दृष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. हे प्रभो, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. हरे कृष्ण. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की असे म्हटले जाते की एक व्यक्ती भगवंतांना स्वतःच्या इंद्रियाद्वारे समजू शकत नाही. परंतु जर भौतिक इंद्रियाद्वारे आपण भगवंतांना समजू शकत नाही, परंतु जर कोणी भगवंतांच्या प्रेममयी दिव्य सेवेमध्ये जर रत असेल तर भगवंत जर सुरुवातीपासून जर असा व्यक्ती भगवंतांच्या सेवेमध्ये रत असेल तर भगवंत त्यांना स्वतःहून स्वतःचा साक्षात्कार करून देतात. स्वतःच भगवंत त्यांना स्फुरित होतात अशा व्यक्तींना. तर प्रत्येक जीवात्मा एक केवळ आध्यात्मिक ठिणगी आहे आणि त्यामुळे भगवंतांना समजणे जीवात्म्याला शक्य नाही. कारण जीवात्मा हा अणुरूप आहे, फार छोटा आहे. जीवात्म्याचा आकार केवळ आपल्या केसांचा जो अग्रभाग आहे त्याचा 10,000वा भाग एवढाच जीवात्म्याचा आकार आहे. तर जीवात्मा फार सूक्ष्म असल्यामुळे आणि फार छोटा असल्यामुळे त्याला महान भगवंतांना समजणे शक्य नाही. परंतु अर्जुन हे भक्त आहेत आणि त्यामुळे त्यांचा तार्किक शक्तीवर ते अवलंबन राहत नाहीत, परंतु ते हे मान्य करतात आहेत या श्लोकामध्ये की मी एक साधारण जीवात्मा आहे आणि त्यामुळे हे भगवंता, मी तुमची जी अफाट परिस्थिती आहे, अफाट स्थिती आहे ती मी समजू शकत नाही. तर अर्जुनाला हे माहिती आहे की एक जीवात्मा एका अनंत गोष्टीला समजू शकत नाही. अनंत जे भगवंत आहेत त्यांना समजू शकत नाही, परंतु जर अनंतच स्वतःला स्फुरित करतात तर ते त्यांच्या कृपेने, अनंतांच्या कृपेने जीवात्मा त्यांना समजू शकतो. तर या श्लोकामध्ये योगेश्वर शब्द फार महत्वाचा आहे प्रभुपाद म्हणतात, कारण भगवंतांकडे खूप अनंत अचिंत्य अशा शक्ती आहेत.
तर या शक्तींद्वारे, अचिंत्य शक्तींद्वारे, योगिक शक्तींद्वारे जर भगवंतांची इच्छा असेल तर ते स्वतःला त्यांच्या कृपेद्वारे ते स्वतःला स्फुरित करू शकतात. जरी भगवंत अनंत असले तरीही ते भक्तांना त्यांच्याविषयी समजवणूक किंवा एक ज्ञान प्रदान करू शकतात. भगवंत स्वतःलाच भक्ताला त्यांचा साक्षात्कार करून देऊ शकतात. त्यामुळे अर्जुन काय करतात आहेत, इथे विनंती करत आहेत की हे कृष्णा, तुमची जी अचिंत्य कृपा आहे ती माझ्यावर तुम्ही बरसवा. अचिंत्य कृपा तुम्ही माझ्यावर त्याचा वर्षाव करा आणि तुम्ही मला तुमचं हे विश्वरूप दाखवा. इथे अर्जुन कृष्णाला आदेश देत नाहीये किंवा त्यांच्याकडून मागणी करत नाहीये किंवा त्यांना एक प्रकारचा ऑर्डर देत नाहीये. कृष्ण हे कधीच कोणाला स्वतःला स्फुरित करण्यासाठी कृष्ण कधीच बाध्य नाही होत. कोणी कृष्णाला असा आदेश देऊ शकत नाही की तुम्ही माझ्यासमोर प्रकट झालेच पाहिजे. कृष्ण कोणासाठीच बाध्य नाहीये. जर कोणी भगवंतांना शरणागत होते तर अशा व्यक्तीला भगवंत स्वतःच स्फुरित होतात आणि स्वतःच भगवंत त्यांना स्वतःचा साक्षात्कार करून देतात. तर केवळ भक्तांनाच असा साक्षात्कार होऊ शकतो, कारण भक्तच कृष्णाला शरणागत असतात. तर एकदा एक व्यक्ती होता, त्याने असा घोषणा केली, बहुतेक आपण याच्याविषयी मी सांगितलं होतं बहुतेक आधी पण, की एका व्यक्तीने एकदा घोषणा केली, जर कृष्ण असेल, जर देव असेल तर त्याने मी 10 म्हणेन तर मणेश्वर त्याने इथे प्रकट व्हावे, नाहीतर मी असं घोषणा करेल की देव अस्तित्वातच नाही. तर त्याने काउंटडाऊन केलं, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0 आणि भगवंत थोडी प्रकट होणार त्याच्यावर. तर भगवंत काही आले नाही. तर त्याने सगळीकडे घोषणा केली की देव उपस्थित नाही, देव नाहीच आहे. आणि तो त्याचा ऐकून सगळेजण नास्तिकवादी झाले, बरेच जण नास्तिकवादी झाले. परंतु ही मूर्खता आहे. जर आपण म्हटलं की मी 10 पर्यंत गणती करेल आणि देशाचे प्रधानमंत्री माझ्यासमोर उपस्थित झाले पाहिजे, नाही. एका साधारण व्यक्तीच्या आदेशानुसार प्रधानमंत्री उपस्थित व्हायला बाध्य नाहीये. तर एका छोट्या देशाचे प्रधानमंत्री बाध्य नाहीये, राज्याचे मुख्यमंत्री बाध्य नाहीये, तर जे संपूर्ण विश्वाचे नियंत्रक आहेत, संपूर्ण सृष्टीचे नियंत्रक आहेत, ते कसे काय बाध्य होतील? तर एका मूर्ख व्यक्तीच्या आदेशानुसार भगवंत वागायला बाध्य नाहीत. तर केवळ प्रेमाने जे भगवंतांना आळवतात, प्रेमाने जे भगवंतांना बोलवतात, त्यांच्याच समोर भगवंत प्रकट होतात. जशी द्रौपदी, तिने असहाय्य भावाने भगवंतांना बोलवले आणि त्यावेळेस भगवंत तिच्या समोर प्रकट झालेत. तसे गजेंद्र असहाय भावनेने त्यांनी भगवंतांची फार तीव्रतेने भगवंतांना त्यांनी हाक मारली आणि भगवंत त्यांच्या समोर प्रकट झाले. तर अशा शरणागत होऊन जे भगवंतांना बोलवतात त्यांच्या समोर भगवंत प्रकट होतात. परंतु केवळ जे फार गर्वाने भगवंतांना आदेश देतात अशा लोकांसमोर भगवंत प्रकट होत नाही. भगवंत बाध्य नाही अशा लोकांसमोर प्रकट व्हायला. तर हा शब्द जो आहे योगेश्वर, तो अर्जुनाने का वापरला आहे? याच्यासाठी वापरला आहे की अर्जुनाचा कृष्णावर विश्वास आहे की त्यांच्या योग शक्तींद्वारे कृष्ण अर्जुनाला त्यांचं विश्वरूप बघण्यासाठी सक्षम बनवू शकतात. कृष्णामध्ये इतकी योग शक्ती आहे, तर जरी अर्जुन स्वतःला त्यासाठी योग्य मानत नाही, जरी अर्जुनाला माहिती आहे की एक जीवात्मा कधीच या विश्वरूपाचं दर्शन घेऊ शकत नाही, भगवंतांच्या विराट ऐश्वर्यांना समजू शकत नाही, तरीही भगवानची जी योग शक्ती आहे त्याद्वारे हे सगळं काही शक्य आहे. तर इथे शब्द हा प्रभू पण शब्द आलेला आहे. तर याचा अर्थ इथे काय आहे? प्रभू शब्दाचा अर्थ की ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, शक्ती आहे. कशाची शक्ती आहे? विश्वरूप दाखवण्याची शक्ती आहे. तर आता अशी अर्जुनाची विनंती होती. तर या श्लोकापर्यंत अर्जुनाने प्रश्न विचारले आणि विनंती केली
तर याच्यावर उत्तर भगवंत पुढच्या 5व्या श्लोकापासून देतात. तर ज्या प्रकारचे ऐश्वर्य भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये सांगितले होते त्याचं दर्शन आता भगवंत अर्जुनाला करून देणार आहेत 5व्या श्लोकांपासून. आपण आता 5वा श्लोक वाचूया. श्री भगवान उवाच श्री भगवान उवाच पश्य मे पार्थ रूपाणि पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च नानावर्णाकृतीनि च. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे पार्था, आता माझे ऐश्वर्य पहा. अलौकिक आणि नाना वर्णांनी युक्त अशी माझी सहस्रवधी रूपे आहेत. तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की अर्जुनाची अशी इच्छा होती की कृष्णाचं विश्वरूप दर्शन करावं. हे विश्वरूप दर्शन जरी भगवंतांचं दिव्य रूप आहे तरी ते विश्वरूप जे रूप भगवंताचं जे विश्वरूप आहे हे दिव्य असलं तरीही ते या भौतिक जगासाठी प्रकट झालेलं आहे आणि त्यामुळे हे अशाश्वत असं रूप आहे. तर या भौतिक जगाच्या शाश्वत काळासाठीच ते उपस्थित आहे. हे भगवंतांचं शाश्वत रूप नाहीये. विश्वरूप जे आहे ते शाश्वत रूप नाहीये. ज्याप्रमाणे भौतिक प्रकृती प्रकट होते आणि अप्रकट होते, तिची सुरुवात होते आणि तिचा अंत होतो, त्याचप्रमाणे हे जे भगवंतांचं कृष्णाचं जे विश्वरूप आहे ते प्रकट होते आणि अप्रकट होते. भगवंतांचं जे विश्वरूप आहे हे आध्यात्मिक जगतामध्ये शाश्वत रूपाने स्थित नसते. परंतु कृष्णा आणि त्यांचे जे दुसरे रूप आहेत, जसं दुसरे अवतारांचे रूप आहेत, विष्णू, नारायण, महाविष्णू, नरसिंह, वामन, राम, वराह, ही सगळी शाश्वत रूपे आहेत. तर ती भगवंतांच्या धामामध्ये शाश्वत रूपाने स्थित असतात. परंतु विश्वरूप जे आहे ते शाश्वत नाही. पुढे प्रभुपाद म्हणतात की भक्त हे भगवंतांचं विश्वरूप बघण्यासाठी उत्सुक नसतात. परंतु अर्जुन कृष्णाचं रूप या प्रकारे बघण्यासाठी थोडे त्यांची इच्छा होती, म्हणून कृष्णाने त्यांचं विश्वरूप अर्जुनाला दाखवले. आणि आपल्याला माहिती आहे की अर्जुनाने अशी इच्छा का केली होती, त्याच्याविषयी आपण आताच काही श्लोकांपूर्वी चर्चा केली होती. तर प्रभुपाद म्हणतात की हे विश्वरूप एका सामान्य व्यक्तीला बघणं शक्य नाही आणि म्हणून विश्वरूप बघण्यासाठी कृष्णाला अर्जुनाला एक विशेष शक्ती देण्याची गरज आहे. जोपर्यंत कृष्ण अर्जुनाला विशेष शक्ती देत नाही तोपर्यंत अर्जुन त्यांचं विश्वरूप बघू शकणार नाही. तर हा होता 5वा श्लोक. 6वा श्लोक. पश्चादित्यान् वसून् रुद्रान् पश्चादितान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा अश्विनो मरुतस्तथा बहूनि अदृष्टपूर्वाणि बहून्यदृष्टिपूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारत. पश्चाश्चर्याणि भारत. हे भरत श्रेष्ठा, आदित्य, वसु, रुद्र आणि अश्विनी कुमारांच्या विविध रूपांना आणि इतर सर्व देवदेवतांना या ठिकाणी पहा. यापूर्वी कोणत्याही मनुष्याने कधीच न पाहिलेल्या किंवा न ऐकलेल्या अनेक अद्भुत रूपांना पहा. हरे कृष्ण. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये की जरी अर्जुन कृष्णाचे वैयक्तिक मित्र होते आणि सगळ्यात प्रगत असे ज्ञानी होते, विद्वान होते, सगळ्यात प्रगत विद्वान होते, तरीही अर्जुनाला कृष्णाचे विश्वरूप बघणे शक्य नव्हते किंवा कृष्णाविषयी सगळं काही जाणून घेणे शक्य नव्हते. तर म्हणून इथे असं सांगितलेलं आहे की मनुष्यांनी कधीच
ही जी रूप विश्वरूप आहेत ती कधीच ऐकली पण नाहीत आणि त्यांना अशी रूप माहिती पण नाहीत. तर आता अशी रूप कृष्ण ही जी खूप अद्भुत अशी रूप आहेत ही अर्जुनाला आता दाखवत आहेत, असे प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात. 7वा श्लोक. इहैकस्थं जगत्कृत्स्नं कैस्तय जगत कृष्णम पश्चाद्य सचराचरम् पश्चाद्य सचराचरम मम देहे गुडाकेश मम मम देहे देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि. यच्चान्यद् द्रष्टुमिच्छसि. इच्छसी. हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यामध्ये तुला जे काही पाहावयाची इच्छा असेल ते सर्व हे विश्वरूप प्रगट करू शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे. प्रभुपाद तात्पर्य म्हणतात की पूर्ण जे विश्व आहे एक व्यक्ती एकाच ठिकाणी बसून पाहू शकत नाही. आता आपण इथे बसलेलो आहे, तुम्ही तुमच्या एका विशेष ठिकाणी बसलेले आहेत, तर केवळ आपल्या खोलीमध्ये काय चालू आहे तेवढंच आपण बघू शकतो, त्याच्या पलीकडचं बघू शकत नाही. संपूर्ण विश्वामध्ये काय चालू आहे हे तर आपण बघू शकत नाही. तर आपण म्हणू की टीव्हीद्वारे बघू शकतो आपण आता, तरीही टीव्ही मध्ये आपल्याला केवळ वरवरच बघू शकतो. परंतु हिमालयातल्या जंगलांमध्ये एकदम अंतर्गत भागातल्या जंगलातल्या एकदम अंतर्गत भागामध्ये एक वाघ काय करत आहे हे कसं आपण बघू शकतो? नाही बघू शकत. टीव्ही मध्ये पण सगळ्यांचं एकाच वेळेस नाही बघू शकत. जर टीव्ही वाल्यांनी जाऊन तिथे झूम केलं, त्याच्यावर जर काही प्रकाश टाकला तर आपल्याला बघायला मिळेल. नाहीतर पण, आणि जर आपण एका ठिकाणचं बघू शकत असू तर दुसऱ्या ठिकाणी काय चालू आहे ते बघू शकत नाही. तर अशा प्रकारे व्यक्ती एकाच ठिकाणी बसून पूर्ण विश्वामध्ये, आणि हे तर आपलं पृथ्वीच झाली, बाकी पूर्ण विश्वामध्ये काय चाललंय ते कुठे बघू शकतो आपण? तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की कुठलाच व्यक्ती एकाच ठिकाणी बसून पूर्ण विश्वामध्ये काय चालू आहे ते बघू शकत नाही. आणि मोठे मोठे जे फार प्रगत वैज्ञानिक आहेत ते देखील विश्वातल्या दुसऱ्या भागांमध्ये काय चालू आहे ते पण बघू शकत नाही. जरी त्यांनी पूर्ण पृथ्वीवर सगळीकडे त्यांनी जर कॅमेरे लावले असते तरीही विश्वातले जे दुसरे सॅटेलाइटने ते जरी पृथ्वीचं छायाचित्रण करत असते तरी विश्वातले जे दुसरे भाग आहेत त्याच्याविषयी वैज्ञानिक पण खूप प्रगत वैज्ञानिक देखील सांगू शकत नाही. आणि त्यांनी थोडीफार त्याच्याविषयी कल्पना दिली तरी पूर्ण विश्लेषण करून पूर्ण बारीकीने सांगू शकत नाही. तर अर्जुन म्हणून त्यांनी हे मान्य केले होते की ते स्वतः बघू शकत नाहीत, पण कृष्णाने त्यांना एक विशेष शक्ती प्रदान केली होती. तर कृष्णाने अर्जुनाला एक विशेष शक्ती दिली होती ज्याद्वारे अर्जुन त्यांना जे काही बघायचे असेल ते बघू शकत होते. भूतकाळात काय झालेले आहे, वर्तमान काळात काय चालू आहे आणि भविष्य काळात काय होणार आहे हे सगळं बघण्याची शक्ती कृष्णाने अर्जुनाला दिलेली होती. आणि म्हणून कृष्णाच्या कृपेनेच अर्जुन सगळं काही बघू शकत होते. तर विचार करा, अर्जुनाला भूतकाळात काय काय झालं ते सगळं बघू शकत होते. वर्तमान काय काय चालू आहे, वर्तमान काळात काय काय चालू आहे सगळे पूर्ण विश्वामध्ये ते पण बघू शकत होते. भविष्य काळात काय होणार आहे ते पण सगळं बघत होते. तर त्यावेळेसच अर्जुनाने बघितलं होतं की आता इथे इस्कॉनची स्थापना होणार आहे पूर्ण जगभर. त्या अर्जुनाने त्यावेळेसच बघितलं होतं, कारण भविष्य काळ पण बघितला होता. तर हे सगळं जे काही अर्जुना बघायची इच्छा होती ते सगळं अर्जुन बघू शकत होते एकाच वेळेस. तर अशी विशेष शक्ती अर्जुनाला दिली गेली होती कृष्णाद्वारे. म्हणून कृष्णाने हा शब्द पश्य 4 वेळा मागच्या 3 श्लोकामध्ये कृष्णाने पश्य हा शब्द 4 वेळा वापरलेला आहे. तर इथे कृष्ण अर्जुनाला भर देत आहेत की अर्जुनाला कृष्ण असं अद्भुत रूप दाखवत आहेत जे पहिले कधीच बघितलं गेलं नव्हतं. म्हणून कृष्ण हा शब्द वापरत आहेत वारंवार, पश्य पश्य, कारण असं रूप आधी कोणीच बघितलं नव्हतं. तर एकदा
आपण म्हणू शकतो की अरे दुर्योधनाला पण तर आधी दाखवलं होतं विश्वरूप, आहे की नाही? याच्या आधी, या कुरुक्षेत्र युद्धाच्या आधी, जेव्हा कृष्ण शांतीदूत म्हणून गेले होते दुर्योधनाकडे, तेव्हा तर दुर्योधनाने कृष्णाला पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हाच कृष्णाने दुर्योधनाला देखील विश्वरूप दाखवले होते. परंतु ते पूर्णपणे विश्वरूप नव्हते, विश्वरूपाचा एक तो भाग होता. तर जेव्हा कुरुक्षेत्राचं युद्ध टाळण्यासाठी युधिष्ठिर महाराजांनी कृष्णाला दुर्योधनाकडे पाठवले होते, तर कृष्ण हे शांतीदूत म्हणून दुर्योधनाकडे गेले होते. परंतु दुर्योधन आणि कर्ण यांनी प्रत्युत्तर फार मूर्खपणाने प्रत्युत्तर दिलं होतं दुर्योधन आणि कर्णाने. तर अर्थात, आणि तितकंच नव्हे तर त्यांनी जे पांडवांचे शांतीदूत आहे कृष्ण, त्यांना बांधण्याची पण युक्ती केली होती आणि त्यांना कृष्णाला कारागृहात टाकण्याची, फेकण्याची पण त्यांनी युक्ती केली होती. परंतु खर तर केवळ महान भक्त यशोदामाईंसारखे तेच कृष्ण जे आहेत, जे खूप शक्तिशाली आहेत, अनंत शक्ती धारण करणारे कृष्ण, यांच्याकडून असा शरणागतीचा भाव अपेक्षित करू शकतात. परंतु राक्षस जे कर्ण आणि दुर्योधन यांच्यासारखे राक्षस असा भाव अपेक्षित करू शकत नाहीत. कर्ण आणि दुर्योधनांसारख्या व्यक्तींसमोर कृष्ण कधीच झुकू शकत नाही आणि त्यामुळे ते कृष्णाला कधीच बांधू शकत नाही. परंतु यशोदामाईंच्या शुद्ध भक्तीने कृष्ण बांधले गेले होते, परंतु यांच्यासाठी कृष्ण बांधील नव्हते. तर त्यामुळे दुर्योधनाला कृष्णाला बांधणं अशक्य होते, कारण दुर्योधन हा कृष्णाचा द्वेष करत होता आणि दुर्योधनामध्ये भक्तिभाव नव्हता. तर जेव्हा दुर्योधन आणि कर्णाने कृष्णाला बांधण्याचा प्रयत्न केला, त्याद्वारे कृष्ण केवळ हसायला लागले आणि कृष्णाने म्हटले, तुम्ही मला कधीच बांधू शकणार नाही, कारण मी सगळीकडे उपस्थित आहे. आणि त्यावेळेस कृष्णाने त्यांचा विश्वरूपाचा एक भाग, छोटासा भाग दुर्योधनाला दाखवला होता. तर दुर्योधनाची त्याच्यावर काय प्रतिक्रिया होती? दुर्योधन घाबरला, परंतु तरीही तो त्याचा उर्मटपणा गेला नाही, तरी तो उर्मटच राहिला. दुर्योधन परत कृष्णाला कमी लेखू लागला. जरी कृष्णाने त्यांना विश्वरूपाचा एक भाग दाखवला, तरीही दुर्योधनाने कृष्णाला काय म्हटले, अरे हा थोडाफार जादूगार आहे, काहीतरी जादू दाखवत आहे, एवढे म्हणून कृष्णाला कमी लेखू लागला, कृष्णाचा तिरस्कार करू लागला. तर दुर्योधना जो विश्वरूपाचा एक भाग दाखवला होता, तो आता अर्जुनाला जो कृष्ण विश्वरूप दाखवत आहेत तो नव्हता. हे दोन्ही विश्वरूप सारखे नाही. तर विश्वरूप जे अर्जुनाला दाखवलं गेलं आहे ते संपूर्ण विश्वरूप दाखवलं गेलं आहे आणि त्याचा एकच छोटासा भाग केवळ दुर्योधनाला दाखवलेला होता. तर अर्जुन आता पुढे बघतील की पूर्ण विश्व, सगळे आकाश, वेळ, भूत, भविष्य आणि वर्तमान सगळीकडे एकाच ठिकाणी बसून अर्जुन या सगळ्यांना एकत्रित बघू शकणार आहे, अशी अर्जुनाला विशेष दृष्टी प्राप्त झालेली आहे. 8वां श्लोक. न तु मां शक्यसे द्रष्टुम न तु मां शक्यसे द्रष्टुम् अनेनैव स्वचक्षुषा अनेनैव चक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् पश्य मे योगमैश्वरम्. परंतु तू माझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर्य पाहा.
तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात, एक शुद्ध भक्त कधीच कृष्णाचं दुसरं रूप बघायची इच्छा करत नाही, केवळ त्यांचं द्विभुज रूप बघण्याचीच इच्छा करतात. अशी शुद्ध भक्तांची इच्छा असते. तर शुद्ध भक्त केवळ कृष्णाचं द्विभुज रूप बघण्याचीच इच्छा करतात. आणि म्हणून जर त्यांना भक्ताला जर त्यांचं विश्वरूप बघायचं असेल तर त्यांना केवळ ते कृष्णाच्या कृपेमुळेच बघू शकता येतं. त्यांच्या मनाद्वारे नाही, परंतु त्यांच्या आध्यात्मिक डोळ्यांद्वारे. जेव्हा कृष्ण त्यांना आध्यात्मिक डोळे प्रदान करतात, नेत्र प्रदान करतात, त्याद्वारेच ते कृष्णाचं विश्वरूप बघू शकतात. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की अर्जुनाला कृष्णाचं विश्वरूप बघण्यासाठी त्यांचं मन बदलण्याची गरज नाही, परंतु त्यांची दृष्टी बदलण्याची गरज आहे. कृष्णाचं विश्वरूप जास्त महत्वाचं नाही आहे, हे पुढच्या श्लोकांमध्ये स्पष्ट होईल. तरीही अर्जुनाची विश्वरूप बघण्याची इच्छा होती, म्हणून कृष्णाने त्यांना अर्जुनाला हे एक विशेष दृष्टी, विशेष नेत्र प्रदान केले होते, ज्याद्वारे ते विश्वरूपाला बघू शकतील. तर जे भक्त कृष्णाशी दिव्य संबंधामध्ये स्थित आहे, ते भगवंतांच्या प्रेममयी लक्षण किंवा प्रेममयी त्यांचे जे अंग आहे त्याद्वारे आकर्षित होतात. परंतु जे भगवंतांचे ऐश्वर्याचा जो एक केवळ देखावा आहे, जो दिव्यहीन असा देखावा, तो देखावा बघण्याने भक्त कधीच आकर्षित होत नाहीत. तर कृष्णाचे जे मित्र होते ते कृष्णाशी खेळायचे आणि ते कृष्णाला कधीच कृष्णा त्यांचं विश्वरूप दाखवण्याची त्यांनी वृंदावनातले जे त्यांचे मित्र होते गोप बालक, त्यांनी कृष्णाला कधीच त्यांचे विश्वरूप दाखवण्याची त्यांनी कधीच विनंती केली नव्हती. ते कृष्णाच्या शुद्ध प्रेमामध्ये इतके मग्न होते की त्यांना हे पण माहिती नव्हते की कृष्ण साक्षात भगवंत आहेत. त्यांचे जो प्रेममयी आदान प्रदान होतं कृष्णासोबत, त्यामध्ये ते विसरायचेच की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. ते त्याचा पूर्णपणे त्यांना विसर पडला होता. तर म्हणून श्रीमद भागवतामध्ये हा श्लोक येतो, इत्थम सताम ब्रह्म सुखानुभूत्या दास्यम गतानां परदैवतेन मायाश्रितानां नरदारकेण साकं विजरूकृत पुण्यपुंजा. तर हे जे कृष्णाचे गोप बालक सखा होते, ते सगळे फार फार पवित्र आत्मे होते आणि अनेक अनेक जन्मांपर्यंत त्यांनी तपस्या केली होती आणि पवित्रता आणि व्रत आणि आध्यात्मिक प्रगती केली होती, सुकृती जमवली होती, आणि त्यामुळे या जन्मामध्ये ते कृष्णासोबत खेळण्यासाठी ते योग्य झाले होते. तर हे जे कृष्णाचे गोप बालक मित्र होते, मुलं, त्यांना कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे माहितीच नव्हतं किंवा त्यांचं जे ज्ञान आहे ते आवृत झालं होतं. त्यामुळे ते कृष्णाला त्यांचा एक केवळ वैयक्तिक मित्र म्हणूनच घेत होते, मानत होते. तर म्हणून शुकदेव गोस्वामी हा श्लोक म्हटला. तर याचा अर्थ काय आहे की भक्त कधीही विश्वरूप बघण्यासाठी जास्त आतुर नसतात, परंतु अर्जुन हे विश्वरूप बघण्यासाठी इच्छुक होते. का बरे? तर कृष्णाचे जे वाक्य आहेत ते सिद्ध करण्यासाठी अर्जुनाला कृष्णाचं विश्वरूप बघायचे होते, जेणेकरून भविष्य काळामध्ये लोक केवळ कृष्णाला एक तात्विक दृष्ट्या समजणार नाहीत किंवा केवळ एक थेरी म्हणून समजणार नाहीत, परंतु ते कृष्णाला जसे आहेत तसे, जसे त्यांनी अर्जुनाला सांगितले तसे मानतील. तर अर्जुन याची पुष्टी करत आहेत, कारण अर्जुन एक परंपरा पद्धत चालू करत आहेत.
म्हणून केवळ सगळ्या लोकांना हे सिद्ध व्हावं की कृष्णाचे वाक्य हे एक स्वस्त वाक्य नाही आहेत, एक केवळ साधारण वाक्य नाही आहेत, कृष्णाचे वाक्य हे परमपुरुष भगवंतांचे वाक्य आहे, हे सिद्ध करण्यासाठी अर्जुनाला कृष्णाचे विश्वरूप बघायची इच्छा होती. पण ते त्याच्याशिवाय विशेष अशी अर्जुनाची स्वतःसाठी काही इच्छा नव्हती. तर इथे शब्द जो दिव्यम शब्द वापरलेला आहे, तर इथे दिव्य शब्द जो वापरलेला आहे कृष्णाने, तर तो दिव्य शब्द कृष्णाचे, ते दिव्य शब्द एक दिव्य नेत्र किंवा दृष्टी जे कृष्ण अर्जुनाला देणार आहेत, ज्याद्वारे अर्जुन कृष्णाचं विश्वरूप धारण करू शकतील, असे दिव्य नेत्र कृष्ण देणार आहेत अर्जुनाला, देत आहेत अर्जुनाला. तर म्हणून हा दिव्य शब्द वापरलेला आहे, कारण की हे साधारण डोळ्यांनी आपण बघू शकत नाही. भागवतातल्या दुसरा स्कंद पहिला अध्याय 24व्या श्लोकामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, शुद्ध भक्त हे भौतिक जगातलं जे एक विश्वरूप आहे, विराट रूप आहे, हे बघण्याची त्यांना सवय नसते. भौतिक जगातलं जे भौतिक रूप आहे, विराट रूप भगवंतांचं, हे बघण्याची भक्तांना सवय नसते. त्यामुळे त्यांना जर भगवंतांचं विश्वरूप किंवा विराट रूप बघायचं असेल तर त्यांना विशेष डोळ्यांची, विशेष दृष्टीची गरज असते. म्हणून कृष्ण हे अर्जुनावर एक विशेष कृपा करीत आहेत आणि एक विशेष दृष्टी प्रदान करीत आहेत, जेणेकरून अर्जुन त्यांचं विराट रूप बघू शकतील, असं प्रभुपाद म्हणतात या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये. श्रील विश्वनाथ ठाकूर एक प्रश्न विचारतात की अर्जुन जे भगवंतांचं गोड सुंदर असं जे रूप आहे, मधुर असं जे रूप आहे, वैयक्तिक रूप, ते बघत आहेत, स्वतःच्या डोळ्यांनी बघत आहेत, तर त्यांना परत दिव्य डोळे किंवा दिव्य दृष्टी प्रदान करण्याची काय गरज आहे? त्यांना तर भगवंतांचं मूळ द्विभुज सुंदर मधुर असं रूप दिसत आहे स्वतःच्या डोळ्यांनी, तर अजून काय दिव्य दृष्टीची गरज आहे, असा प्रश्न विश्वनाथ ठाकूर विचारतात. आणि ते म्हणतात की काही जण याचा काय उत्तर देतात की जे लोक भगवंतांचं मधुर रूप बघू शकतात, जे भगवंतांचे मनुष्य समान जे लीला आहेत आणि ज्या मधुर लीला आहेत, ते नेत्र जे रूप बघू शकतात, तर असे नेत्र केवळ त्याच प्रकारचं रूप बघू शकतात आणि ते भगवंतांचं ऐश्वर्य रूप बघू शकत नाहीत, असं उत्तर काही जण देतात. तर त्याच्यासाठी एक उदाहरण देतात की जी जीभ खडी साखर त्याचं आस्वादन करत असेल, तर सोबत सोबत जो गुळ आहे किंवा एक ऊस आहे त्याचं आस्वादन करू शकत नाही. हे त्याचं उत्तर आहे की कारण अर्जुन कृष्णाचा इतकं सुंदर मधुर असं दिव्य रूप त्याचं आस्वादन करत होत आहे, त्यामुळे जे कमी मधुर रूप आहे विश्वरूप, त्याचं आस्वादन ते करू शकत नव्हते, म्हणून त्यांना वेगळी दिव्य दृष्टी देण्याची गरज होती. तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की अर्जुन जेव्हा दिव्य दृष्टी ग्रहण करत आहेत, याचा अर्थ असा नाही की आता अर्जुनाची प्रगती होत आहे. तर त्यासाठी प्रभुपादांनी आपल्या तात्पर्यामध्ये हे सांगितलं होतं की मूळ रूप कुठलं आहे, ते आहे त्यांचं द्विभुज रूप.
आणि पुढच्या मागच्या जे दुसरा आणि तिसरा श्लोक आहे त्याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी ह्याचं पण विस्तारपूर्वक वर्णन केलं होतं की अर्जुनाने अशी का इच्छा केली. त्यांचं मधुर असं द्विभुज रूप बघत असतानाही जे मूळ रूप आहे ते बघत असताना अर्जुनाने अशी का इच्छा केली, त्यामध्ये काय कारण होती, त्याच्याविषयी विश्लेषण प्रभुपादांनी आधीच केलेलं होतं आधीच्या मागच्या श्लोकांमध्ये. तर आता या मुद्द्यापर्यंत कृष्णाने केवळ विश्वरूपाविषयी वर्णन केलेलं आहे. आता पुढच्या श्लोकांमध्ये कृष्ण अर्जुनाला दिव्य दृष्टी, दिव्य चक्षु प्रदान करीत आहेत आणि त्याद्वारे अर्जुनाला विश्वरूप बघण्याची शक्ती देखील प्रदान करीत आहेत. तर 9वा श्लोक. संजय उवाच. संजय उवाच. एवमुक्त्वा ततो राजन्. एवमुक्त्वा ततो राजन्. राजन् महायोगेश्वरो हरिः. महायोग महायोगेश्वरो ईश्वर हरिः. दर्शयाम आस पार्थाय. दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. परमं रूपमैश्वरम्. रूपम्. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखवले. तर संजयाला देखील विश्वरूप बघण्याची शक्ती प्रदान केली गेली होती. अर्जुनासोबत संजयाला पण विश्वरूपाचं दर्शन झालेलं होतं. आणि आता पुढच्या श्लोकांमध्ये पुढचे जे 2 श्लोक आहेत त्यामध्ये अर्जुनाचं जे दृष्टी आहे तर त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे. अनेक वक्त्र नयनम. अनेक वक्त्र नयनम. अनेकाद्भुत दर्शनम. अनेकाभूत दर्शनम. अनेक दिव्याभरणम. अनेक दिव्याभरणम. दिव्यानेकोद्यतायुधम. दिव्यानेकोद्यतायुधम. दिव्यमाल्याम्बरधरम. दिव्यमाल्याम्बरधरम. दिव्यगन्धानुलेपनम. दिव्यगन्धानुलेपनम. सर्वाश्चर्यमयं देवम. सर्वाचरमयं देव. अनंतं विश्वतोमुखम. अनंतं विश्वतोमुखम्. अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शास्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. हरे कृष्ण. तर मागच्या श्लोकांमध्ये केवळ कृष्ण विश्वरूपाचे वर्णन करीत होते, परंतु आता या श्लोकांपासून अर्जुन विश्वरूपाचे दर्शन करीत आहेत आणि अर्जुनाचे जे दर्शन आहे त्याचं वर्णन संजय करीत आहेत. तर हे जे 2 श्लोक आहे प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये यामध्ये अनेक शब्द अनेक वेळा वापरलेला आहे. त्याचा अर्थ काय आहे की जे भगवंतांचे हात, मुख, पाय आणि बाकीचे जे काही गोष्टी होत्या ते अनंत होते आणि अर्जुन त्याला बघत होते की असे अनंत मुख होती, अनंत आखे होती, डोळे होते आणि त्याच्यामध्ये काहीच सीमा नव्हती. आपण त्याचा कोणीही त्याचा केवळ एक काउंट पण ठेवू शकत नव्हते, त्याला गणना करू शकत नव्हते. इतकी मुखे, इतके डोळे, इतक्या वेगवेगळे अवयव कृष्णाचे अर्जुनाला दिसत होते. आणि हे सगळी जे रूपे होती ती संपूर्ण विश्वामध्ये पसरलेली होती, परंतु कृष्ण भगवंतांच्या कृपेने अर्जुन त्यांना या सगळ्या रूपांना एकाच वेळेस एका ठिकाणी बसून बघू शकत होते. कारण
भगवान कृष्णांनी त्यांना एक अचिंत्य अशी शक्ती प्रदान केली होती. तर दिव्य शब्द 4 वेळा या 2 श्लोकांमध्ये वापरलेला आहे. तर तो कशासाठी वापरला आहे? कारण कृष्णाचे जे काही आभरण होती, जे काही आयुध होती, जे काही माळा होत्या, हार होते आणि जे कृष्णाचा सुगंध होता, हा जो विश्वरूपाचे ह्या सगळ्या गोष्टी होत्या, या साधारण नसून त्या असाधारण होत्या, त्या दिव्य स्तरावर होत्या, म्हणून दिव्य शब्द वापरलेला आहे. म्हणजे त्यांची आयुध ही साधारण आयुधांसारखी नव्हती, त्यांची आभरणं जी होती ती साधारण आभरणांप्रमाणे नव्हती, त्यांचे जे हार होते गळ्यातले ते साधारण हारांप्रमाणे नव्हते, ते दिव्य स्तरावर होते. आणि असे सगळे जी रूप होती ती अनंत होती आणि संपूर्ण विश्वामध्ये सगळीकडे पसरलेली होती. असं सुंदर सुंदर नाही, असं अद्भुत रूप. सुंदर म्हणता येईल, ठीक आहे. अर्जुनाला सुंदर नाही वाटलं, भयावह होतं थोडंफार. तर असा एक अद्भुत रूप अर्जुन बघू शकत होते त्यांच्या दिव्य दृष्टीद्वारे. 12वा श्लोक. दिवी सूर्य सहस्रस्य दिवि सूर्यसहस्रस्य भवेद् युगपद् उत्थिता भवेदुपदुदिक्तता यदि भासदृशी सा स्यात् यदि भासदृशी तस्य भासस्तस्य महात्मनः. भासस्तस्य महात्मनः. आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचितच त्यांचे तेज भगवंताच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल. हरे कृष्ण. इतके कोटी सूर्य समान भगवंतांचं तेज, विश्वरूपाचं तेज होतं. तर अर्जुनाने जेव्हा अवर्णनीय असं रूप बघितलं, तर भगवंतांचं जे विश्वरूप होतं ते अवर्णनीय होतं. परंतु संजय धृतराष्ट्रानं एक मानसिक एक चित्र दाखवण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यामुळे जरी संजय आणि धृतराष्ट्र दोन्हीही तिथे उपस्थित नव्हते, तरीही देवांच्या विशेष कृपेद्वारे संजय जे काही तिथे होत होतं कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये, भूमीमध्ये, ते सगळे बघू शकत होते. तर हा संजयांचा किंवा हा पहिला टीव्ही, या इतिहासातला पहिला टीव्ही त्यावेळेस होता, जो केवळ संजयाकडे होता. आणि संजय तिथे बघू शकत होते की दूरदृष्टी, दूरचित्रवाणी, काय दूरदर्शन म्हणतात ना टीव्हीला, तर दूरदर्शन, तर हा पहिला दूरदर्शन होता. संजयाला दिसत होता की कुरुक्षेत्राच्या हस्तिनापूरमध्ये संजय उपस्थित होता, परंतु कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर काय चालू आहे हे संजयाला दिसू शकत होतं. तर हा पहिलं दूरदर्शन, पहिला टीव्ही होता आणि तो संजयाला व्यासदेवांच्या कृपेमुळे प्राप्त झाला होता. आणि जरीही जे काही अर्जुन बघत होता ते अवर्णनीय होतं, तरीही एक धृतराष्ट्राला एक थोडी कल्पना देण्यासाठी म्हणून काही तुलना संजय इथे सांगत होता. म्हणून त्याने जो परिस्थिती आहे ती अशी सांगितली की ज्या प्रकारे थोडीफार त्याची कल्पना करता येईल. त्याचं उदाहरणार्थ, हजारो समान तेज किंवा आभा प्रकट होत होती, असं थोडंफार वर्णन करून एक धृतराष्ट्राला एक कल्पना यावी, त्या अनुषंगाने विदुर संजय ते त्यांना वर्णन करून सांगत होते. तर जे हे विश्वरूप होतं हे फार अद्भुत, फार प्रकाशमान आणि अनंत होतं आणि सगळीकडे सर्व व्यापक होतं. तर संजयाने विश्वरूपाचं जे आभा होती तिची तुलना एका तुलना करण्यासाठी त्यांनी एक उक्ती दिली होती की जर हजारो लाखो सूर्य एकाच वेळेस जर प्रकट झाले तर किती त्याची आभा होईल एकत्र मिळून सगळ्यांची, तेवढी आभा, तेवढा प्रकाश विश्वरूपातून प्रकट होत होता. तर
संजयाने हे उदाहरण कशासाठी दिले की धृतराष्ट्राला समजण्यासाठी म्हणून असे उदाहरण दिले होते. ठीक आहे, तर हा होता 12वा श्लोक. आपण 13वा श्लोक म्हणूया. तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तम् अनेकधा प्रविभक्तम् अनेकधा अनेकदा अपश्यदेव देवस्य पश्यदेव अपश्यदेवस्य शरीरे पांडवस्तथा. शरीरे पांडवस्तथा. कोणता जीवाचा? हा, हरे कृष्ण. त्यावेळी अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहामध्ये विभागलेल्या ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की तत्र हा शब्द महत्वपूर्ण आहे. त्याचा अर्थ काय आहे की अर्जुन आणि कृष्ण दोघेही एकाच रथावर बसलेले होते आणि जेव्हा कृष्णाने विश्वरूप दाखवले त्यावेळी दोघे एकाच रथावर बसले होते आणि बाकीचे जे युद्धभूमी उपस्थित होते ते हे विश्वरूप बघण्यास असमर्थ होते. तर विश्वरूपाचं दर्शन केवळ अर्जुनाला होत होतं, बाकीच्यांना होत नव्हतं. कारण कृष्णाने दिव्य दृष्टी केवळ अर्जुनाला प्रदान केली होती, बाकीच्यांना केली नव्हती. तर बऱ्याचदा लोक प्रश्न विचारतात की बाकीचे पण बघत होते का विश्वरूप? नाही, केवळ अर्जुन बघत होता. भगवद्गीता हे सगळे ऐकत होते, परंतु विश्वरूप दर्शन केवळ अर्जुनालाच होत होतं, सगळ्यांना होत नव्हतं. तर अर्जुन याने कृष्णाच्या शरीरामध्ये हजारो ग्रहांचे दर्शन केले. आणि आपण वैदिक शास्त्रांमधून हे ऐकतो की अनेक विश्व आहेत आणि त्यामध्ये अनेक ग्रह आहेत आणि सगळ्या ग्रह जे आहेत त्याच्यावर सजीव सृष्टी आहे. काही ग्रह पृथ्वीचे बनले असतात, काही ग्रह सोन्याचे बनले असतात, काही ग्रह अलंकारांचे बनले असतात, काही फार महान असतात तर काही फार महान नसतात. तशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह वेगवेगळ्या प्रकारच्या विश्वांमध्ये उपस्थित असतात आणि अर्जुन त्यांच्या रथामध्ये बसून हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह बघू शकत होते. तर इतकं अद्भुत दृश्य होतं की प्रभुपाद म्हणतात की अर्जुन आणि कृष्णामध्ये काय चालू आहे हे कोणाला समजत नव्हतं. काय चालू आहे या दोघांमध्ये? काहीतरी विशेष अद्भुत गोष्ट चालू आहे हे कोणालाच कळत नव्हतं. ठीक आहे, तर हा होता 13वा श्लोक. 14वा श्लोक. ततः स विस्मयाविष्टो ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः हृष्टरोमा प्रणम्य शिरसा देवम् प्रणम्य कृताञ्जलिरभाषत. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंताची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. हरे कृष्ण. तर आता हे वेगळं जे दिव्य विश्वरूप त्याचं दर्शन अर्जुनाला झालं आणि त्यामुळे कृष्ण आणि अर्जुनाचं जे नातं होतं ते लगेच बदललं. तर आधी कृष्ण आणि अर्जुन यांचं नातं मैत्रीचं होतं, परंतु जेव्हा विश्वरूपाचं दर्शन झालं तेव्हा अर्जुन त्यांनी हे नातं विसरून कृष्णाला दंडवत प्रणाम, एकदम आदरपूर्वक दंडवत प्रणाम करणं चालू केलं आणि कृष्णांची हात जोडून प्रार्थना करणं चालू केलं. ते कृष्णाचं जे विश्वरूप आहे त्याचा कीर्तिगान त्यांनी चालू केलं आणि अशा प्रकारे अर्जुनाच्या कृष्णाशी जो संबंध होता तो मैत्रीच्या ऐवजी एक अद्भुत रस, या रसामध्ये त्यांचं परिवर्तन झालं. तर कृष्ण हे सगळ्या वेगवेगळ्या संबंधांचे स्रोत आहेत. तर शास्त्रामध्ये हरे कृष्ण किती राहिलंय?
तुमच्याकडून काहीही करून घेऊ शकता. तेच भरलं असतं ना तोही पंढरपूरला इथे हरे थांबायला कृष्णा, लागणार म्यूट कराव. पर्यंत जाईल ना. पंपते का तिथे पंपते. सत्ताप्रभूजी हरे कृष्णा. तसं आहे थांबवलं. प्रभूजी कोश बनवा मला, मी करतो मीठ. जॉबला कमी लाईन असू देते आता ते नशीब आता हरे कृष्ण प्रभूजी. एक तास गेल्यासारखं जाणार पवित्र माधव प्रभू, तुम्ही यांना म्यूट करू शकता. हो, जे दत्त दासारी प्रभू आहेत त्यांना म्यूट करा. मी एक शेळीचा तुम्ही होस्ट आहात ना, तुम्ही म्यूट करू शकता. तर जे भक्त आहेत त्यांना माहिती आहे की कृष्ण सगळ्या संबंधांचे स्रोत आहेत, आगार आहेत, आणि विशेषतः शास्त्रामध्ये 12 प्रकारचे संबंध त्याचं वर्णन केलेलं आहे आणि ते सगळे कृष्णामध्ये उपस्थित आहेत. तर जे सगळे प्रकारचे संबंध भगवंतांमध्ये किंवा दोन जीवात्म्यांमध्ये जे आदान प्रदान होत आहे ज्या संबंधांचं, कृष्ण या सगळ्या संबंधांचे आगार आहेत. जे देवांमध्ये संबंध एकत्रित आदान प्रदान होतात, जे भगवंतांमध्ये आणि भक्तांमध्ये संबंध होतात, या सगळ्या संबंधांचे आगार कृष्ण आहेत. तर इथे अद्भुत रसाने अर्जुन प्रेरित झाले होते आणि त्या अद्भुत रसामध्ये जरी अर्जुन स्वभावाने फार गंभीर, शांत आणि शांत होते, तरीही ते आता भावपूर्ण झाले आणि त्यांचे शरीरावर रोमांच उपस्थित झाले आणि ते आपले दंडवत प्रणाम, नमस्कार कृष्णाला अर्पण करू लागले. अर्जुन घाबरले नव्हते, तरीही जे काही आश्चर्य ते कृष्णाचं बघत होते विश्वरूपामध्ये, त्याद्वारे अर्जुन प्रभावित झाले होते आणि म्हणून त्यामुळे ते आश्चर्यचकित झाले होते आणि त्यांचा जो एक मैत्रीचा स्वाभाविक रस होता तो आता अद्भुत रसामध्ये परिवर्तित झालेला होता. आणि अशा प्रकारे म्हणून अर्जुन त्यांना नमस्कार करू लागले आणि वेगवेगळ्या प्रकारचे गुणगान करू लागले. श्रील वरदेव विद्याभूषण सांगतात की अर्जुन एकदम आश्चर्यचकित होऊन विश्वरूप बघत होते. तर आश्चर्य किंवा अद्भुत रस हा एक दुय्यम रस आहे. तर आता कृष्णाच्या, तर अर्जुनाचा मुख्य रस जो होता तो होता साख्य रस, परंतु विश्वरूप बघून अर्जुन दुय्यम रसामध्ये आला, तो म्हणजे अद्भुत रस त्याच्यामध्ये आला. तर आता अर्जुन हा जो अद्भुत रस आहे त्याचे आस्वादन करत होता. तर हा होता 14वा श्लोक. 15वा श्लोक. अर्जुन उवाच. अर्जुन उवाच पश्यामि देवं तव देवतेः पश्यामि देव तव देवतेः सर्वान् तथा भूत विशेष संघान् सर्वस्तथा भूत विशेष संघान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं मानमीशं कमलासनस्थं ऋषिं च सर्वान् उरगां च दिव्यान् शिवंसि सर्वानुरगांश दिव्यान्. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. हरे कृष्ण. तर आता या विश्वरूपामध्ये अर्जुन काय काय बघत आहेत हे अर्जुन त्याचं वर्णन करीत आहेत. अर्जुन विश्वरूपामध्ये सगळं काही बघत आहेत. ते ब्रह्म बघत आहेत, ब्रह्मा बघत आहेत, जे सृष्टीचे पहिले सृष्टीकर्ता आहेत, आणि जो स्वर्गीय साप आहे,
गर्भोदक्षाय विष्णू जे दिव्य सर्प आहेत अनंत त्यांच्यावर पहुडलेले गर्भोदक्षाय विष्णू त्यांना बघत आहेत. जे खालच्या भागांमध्ये स्थित असतात असे गर्भोदक्षाय विष्णूंचे दर्शन करीत आहेत. तसेच वासुकीचे दर्शन करीत आहेत. आणि अनेक प्रकारचे जे सर्प असतात त्यांना देखील वासुकी म्हटले जाते. अनंत सर्प अनंत नाग यांना पण कधी कधी वासुकी म्हटले जाते. नंतर अर्जुन हे पण बघत आहेत की गर्भोदक्षाय विष्णू पासून एक नाभी कमळ, त्यांच्या नाभी कमळातून एक दुसरे कमळ उपस्थित झालेले आहे. त्याच्यावर ब्रह्मदेव बसलेले आहे. विश्वाच्या एकदम सर्वोत्कृष्ट भागामध्ये, सर्वोच्च भागामध्ये ब्रह्मदेव बसलेले आहेत. नंतर सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं काही अर्जुन या विश्वरूपामध्ये बघत आहेत. आणि ते केवळ एका त्यांच्या अर्जुन असं नाही की केवळ म्हणजे असे इकडे तिकडे फिरत आहेत. केवळ त्यांच्या रथावर बसून हे सगळं काही अर्जुन बघू शकत आहेत. आणि प्रभुपाद म्हणतात हे सगळं कसं शक्य होत आहे? केवळ कृष्णांच्या कृपेमुळे हे सगळं शक्य होत आहे. हा हरी बोल, विचारा. हरे कृष्णा प्रभूजी. कॅन्टो 10 मध्ये 14वा श्लोक वाचला मी आज. प्रभूजी, ब्रह्मदेवजी सुद्धा भ्रमित होतात भगवंतांना बघून. ते सुद्धा बरोबर. प्रार्थना करतात. तर आपली काय अवस्था आहे सामान्य जीवाची? बरोबर. ते सुद्धा म्हणतात आम्हाला जन्म दिला तर जन्म दोन तुमची, मला जर जन्म घ्यायची वेळ आली पुढचा तर दास म्हणून, तुमचा भक्त म्हणून कुठंतरी जन्म द्या. ब्रह्मदेवजी सुद्धा म्हणतात. ठीक आहे, तर आपण आता 16वा श्लोक म्हणूया. अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम अनेक बाहूदर वक्त्र नेत्र पश्यामि त्वां सर्वतोऽनन्त रूपम्. पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम्. नान्तं न मध्यं न पुनस्तवादिम्. नान्तं न मध्यं न पुनस्तवादिम्. पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांनी पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आधी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाहीये. हरे कृष्ण. तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की कृष्ण हे अनंत असल्यामुळे त्यांच्याद्वारे सगळं काही बघू शकता येईल. त्यामुळे अर्जुन हे सगळं काही बघू शकत आहे. 17वा श्लोक. किरीटिनं गदिनं किरीटिनं गदिनं चक्रिणं च किरीटिं गदिनं चक्रियं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमानन्तम्. तेजो राशि सर्वतो दीप्तिमन्तम्. पश्यामि त्वां दूरनिरीक्षयं समन्तात्. पश्यामि त्वां दूरनिरीक्षणं समन्तात्. दीप्तानलार्कद्युतिम् अप्रमेयम्. दीप्तानलार्कद्युतिम् अप्रमेयम्. तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान रूप मी सर्वत्र पाहत आहे. हरे कृष्ण. तर इतकी कांती होत होती भगवंतांच्या विश्वरूपातून की त्याला बघणं पण देखील कठीण होत होतं. तरी अर्जुन प्रयत्न करत होते कसं दिसतंय ते बघायचा प्रयत्न करत होते. 18वा श्लोक. तमक्षरं परमं वेदितव्यम्. अक्षरं परमं वेदितव्यम्. त्वमस्य विश्वस्य परं निधानम्. त्वमस्य विश्वस्य परं निधानम्. त्वमव्ययः शाश्वत धर्मगोप्ता. त्वमेव शाश्वतो धर्मगोप्ता. सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. सनातनस्त्वं पुरुषो मतो मे.
तुम्ही परमाद्य अक्षर ज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अयोई आणि पुरातन आहात. तुम्ही शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात, हे माझे मत आहे. हरे कृष्ण. आता या श्लोकांपासून अर्जुन कृष्णाला किंवा त्या दिव्य रूपाला प्रार्थना अर्पण करत आहेत, त्यांचे गुणगान करीत आहेत. पहिले त्याचं वर्णन करत होते अर्जुन, त्यांना काय काय दिसत आहे त्याचे वर्णन करत होते. आता भगवंतांचे गुणगान किंवा कीर्तिगान हे अर्जुन करत आहेत या श्लोकांमध्ये. 19वा श्लोक. अनादि मध्यांतम अनंत वीर्यम अनादिमध्यान्तमनन्तवीर्यम् अनंत बाहुम शशि सूर्य नेत्रम अनन्तबाहुसूर्यनेत्रम् पश्यामि त्वं दीप्तहुतशक वक्त्रम पश्यामि त्वं दीप्तहुताशवक्त्रम् स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्. तुम्ही आदि मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य हे तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्या तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. हरे कृष्ण. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की भगवंतांचे षड ऐश्वर्य आहे, त्याच्यामध्ये काहीच सीमा नाहीये, अमर्यादित ऐश्वर्य आहेत. आणि याच्यामध्ये आणि अशा अनेक अनेक शास्त्रामध्ये अनेक अनेक ठिकाणी याचं पुनरावृत्ती केलेली आहे. परंतु ही जी पुनरावृत्ती आहे, भगवंतांची जी कीर्ती आहे त्याची पुनरावृत्ती जी केली जाते ती एक साहित्यिक कमजोरी नाहीये. असं नाही की साहित्याला अजून काही म्हणायला गोष्ट नाहीये म्हणून त्याची पुनरावृत्ती करतात, असं नाही. कारण जेव्हा आता इथे आपण बघतो की जे इथे अर्जुन जो आहे तो एकदम अद्भुत आश्चर्यचकित झालेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये व्यक्ती जेव्हा थोडा भ्रमित होतो किंवा एक खूप आश्चर्यकारक आनंदाने भांबावून जातो, अशा वेळेस जे वाक्य आहे ते त्यांची पुनरावृत्ती होत असते. तर त्यामध्ये काही त्रुटी नाहीये. तो एक भाव आहे, एक विशेष असा आनंदयुक्त भाव आहे, त्यामध्ये हे पुनरावृत्ती होत आहे असे प्रभुपाद म्हणत आहेत या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये. अर्जुन अप्रमेयम, मागच्या श्लोकामध्ये अर्जुनाने अप्रमेय म्हटले होते की भगवंतांचं विश्वरूप हे मोजू शकत नाही, मोजमापाच्या पलीकडचं आहे. आणि तरीही अर्जुन त्याचं वर्णन करायचा प्रयत्न करत होते. नंतर या श्लोकामध्ये हा शब्द आहे की भगवंतांच्या मुखातून एक दिव्य अग्नी प्रकट होत होता. तर हा दिव्य अग्नी संपूर्ण विश्वाला दग्ध करत होता. तर हे भगवंतांचं कालरूप जे आहे त्याचा वर्णन करण्याची सुरुवात आहे. भगवंतांच्या कालरूपाच्या वर्णनाची ही सुरुवात आहे की त्यांच्या मुखातून जो दिव्य अग्नी प्रकट होता तो सगळ्या विश्वाला दग्ध करत होता. आणि त्याचं आता वर्णन 30व्या श्लोकापर्यंत कंटिन्यू होणार आहे. तर 20वा श्लोक. द्याव आ पृथिव्योर इदमनंतम हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदम् लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केले आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत. हरे कृष्ण.
तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की द्याव आ पृथिव्यो हो, याचा अर्थ काय आहे की स्वर्ग आणि पृथ्वी मधला जो जागा आहे तो भाग, आणि लोकत्रय म्हणजे 3 जगत. हे फार महत्वाचे शब्द आहेत, कारण या शब्दांनी आपल्याला हे प्रतीत होतं की अर्जुन केवळ हे भगवंतांचं विश्वरूप बघत नव्हते, परंतु अर्जुन भगवंतांचे जे दुसरे दुसरे ग्रह मालिका आहेत त्यांना देखील बघत होते. तर अर्जुनाचा पण सॉरी ते नाही, तर अर्जुन केवळ बघत नव्हते, तर दुसऱ्या ज्या ग्रहातले लोक होते म्हणजे स्वर्ग वगैरे याच्यातले जे दुसऱ्या लोकातले लोक होते ते पण हे दिव्य रूप बघू शकत होते. जरी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीतले बाकीचे लोक बघू शकत नव्हते, तरी स्वर्ग अधिक देवतागण त्यांना बघू शकत होते. तर म्हणून अर्जुनाचं हे विश्वरूप बघणं हे केवळ एक कल्पना नव्हती किंवा एक स्वप्न नव्हतं, कारण बाकीचे लोक पण बघत होते. तसे देवी देवता त्यांना या विश्वरूपाचं दर्शन होत होतं. तर हे स्पष्ट आहे ना की कुरुक्षेत्र भूमीमधले दुसऱ्या कोणाला विश्वरूप दिसत नव्हतं, परंतु स्वर्गातले जे देवी देवता आहेत त्यांना ते दिसत होतं. तर जे कोणी व्यक्ती ज्यांना भगवंतांनी एक दिव्य चक्षु किंवा दिव्य दृष्टी प्रदान केली होती, त्या सगळ्यांना हे विश्वरूप दिसत होतं. तर अशा प्रकारे भगवान कृष्णांनी देवतांना देखील त्यांचं विश्वरूप बघण्याची अनुमती दिली होती आणि त्यांना ती शक्ती पण दिली होती. तर त्यामुळे अर्जुन आणि देवता हे विश्वरूपाचं दर्शन करू शकत होते. 61वा श्लोक. आम्ही हि त्वाम सूर संघा विशंती आम्ही त्वा संघा विशांती केचित् भीताः प्राञ्जलयो गृह्णन्ति केचित् भीताः प्राञ्जलो गृह्णन्ति स्वस्तीति उक्त्वा महर्षि सिद्ध संघाः स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसंघाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. स्तुतिभिः पुष्कलाभिः. हरे कृष्ण. माताजी वाचा. हरे कृष्ण. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती, शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करीत आहेत. तर सगळे देवी देवता, प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, देवतागण जे होते ते भगवंतांचे विश्वरूप बघून घाबरले होते. ते एक फार भयानक रूप त्यांना वाटत होते आणि त्याच्यापासून जे एक तेज येत होतं, आभा येत होती, त्याच्यामुळे पण त्यांना फार भीती वाटत होती आणि ते भगवंतांचं संरक्षणाची याचना भगवंतांना करत होते. तर जरी देवतागण हे विश्वरूपाचं दर्शन करत होते, परंतु ते विश्वरूपाचं भयावह स्वरूप त्याचं दर्शन करून भगवंतांचा आश्रय घेत होते आणि मोठमोठ्याने पुकारत होते, पाही पाही, कृपा करून आमचं रक्षण करा, आमचं रक्षण करा. आणि सगळे जे संत महात्मा होते, ऋषीगण, ते भगवंतांना प्रार्थना करत होते स्वस्ती, की संपूर्ण सगळीकडे शांती पसरू, सगळीकडे चांगलं भाग्य उत्पादित हो आणि सगळ्यांसाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी, शुभमय वातावरण प्रस्थापित हो, अशी प्रार्थना सगळे ऋषी मुनी करत होते. 22वा श्लोक. रुद्रादित्या वसवो ये च साध्या. रुद्रादित्या वसवो ये च साध्या. विश्वेश्विनौ मरुतश्चोमपाश्च. विश्वेश्विनो मरुतश्चोष्मपाश्च. गंधर्व यक्षासुरसिद्ध संघा. गंधर्वयक्षासुरसिद्धसंघा. वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. रुद्रगण
आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वेदेव, अश्विन कुमार, मरुतगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. हरे कृष्ण. हम्म. तर हे देवांच्या लोकांमध्ये कोण कोण बघत होते त्याचं वर्णन अर्जुन या श्लोकांमध्ये करत आहेत. रूपम महते बहुवक्त्र नेत्रम रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहुरूपादरूपम महाबाहो बहुबाहुरुपादं बहूदरम बहुदंष्ट्रकरालम बहुधरं बहुदंष्ट्राकरं बहुकालं दृष्ट्वा लोकः प्रव्यथितास्तथाहम् दृष्ट्वा दृष्टा लोकाः प्रव्यथितास्तथाहम्. प्रवीयताहम. हे महाबाहू, देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुखे, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक अकराळ विक्राळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालो आहे. हरे कृष्ण. तर हे काल रूपाचं वर्णन होत आहे भगवंतांच्या आणि ते बघून अर्जुन देखील घाबरलेले आहेत आणि इथे त्यांचा जो भाव आहे तो आश्चर्यापासून आता भयानकतेकडे म्हणजे भीतीकडे त्यांचा भाव झुकलेला आहे. तर आतापर्यंत भगवंतांना ते आश्चर्य रूपाने बघत होते दिव्य जे विश्वरूपाला, परंतु आता काल रूपाचं वर्णन होत असल्यामुळे अर्जुन भयानक रसामध्ये जात आहेत. तर दुय्यम जे रस आहेत 12 रस त्याच्यामध्ये अद्भुत रस पण आहे आणि भयानक रस पण आहे. तर आधी अद्भुत रसामध्ये सगळ्यात आधी अर्जुन साख्य रसामध्ये होते. ऐश्वर्य मिश्रित साख्य रसामध्ये होते. त्यानंतर ते ऐश्वर्य रूपामध्ये रसामध्ये गेले, त्यानंतर ते अद्भुत रसामध्ये गेले आणि त्यानंतर ते आता भयानक रसामध्ये गेलेले आहेत. 23 हा एक सगळं कालरूपाचं वर्णन आहे त्यामुळे. तर 24वा श्लोक नभस्पृशं दीप्तमनेक वर्णम स्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्त विशाल नेत्रम व्यत्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितांतर आत्मा दृष्टा हि त्वां अंतरात्मा प्रयतितान्तरात्मा दृष्टिं न विन्दामि शमं च विष्णो धृतीं न विन्दामि तमं च विष्णो. हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही आकाशास भिडलेली तुमची वासलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. हरे कृष्ण. तर अर्जुन त्याची भयावह जी स्थिती आहे, भीतीपूर्ण स्थिती आहे, त्याचे अर्जुन वर्णन करीत आहे की कसे ते भीतीने आप्लावित झालेले आहेत त्याचे वर्णन अर्जुन करत आहेत. तर 25वा श्लोक दंष्ट्रा करालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास प्रसीद देवेश जगन्निवास. हे देवादिदेव, हे जगन निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुमची मृत्यूरूपी प्रज्वलित मुखे आणि अकराळ विकराळ भयंकर दाढा पाहून मी माझे संतुलन राखू शकत नाही. सर्वच बाजूंनी मी गोंधळलो आहे. हरे कृष्ण. तर कालानल म्हणजे काल म्हणजे मृत्यू, त्याचा अग्नी, अनल म्हणजे अग्नी, तर मृत्यूचा अग्नी इथे सांगितलेला आहे. तर याचं वर्णन काय आहे की जे विश्वरूप आहे त्याच्यामध्ये विश्वरूपाचे जे
कालरूप, विशेषतः इथे कालरूपाचं वर्णन आहे. विश्वरूप मताचा एक भाग आहे कालरूप. तर कालरूपाचे जे मुख आहेत हे एकदम मृत्यू समान, फार अत्यंत तीव्र असे मृत्यू समान मुखे आहेत आणि त्यांच्या मुखातून जे प्रलयाचा जो अग्नी आहे तो बाहेर पडत आहे, असं वर्णन आहे. तर आपल्या भगवद्गीतेमध्ये जे चित्र आहे विश्वरूपाचं, त्याच्यामध्ये कालरूपाचं पण चित्र आहे की कसा प्रलयाचा अग्नी त्या कालरूपाच्या मुखांतून असा एकदम फार तेजस्वी असा अग्नी आणि फार तीव्र असा अग्नी तो कालरूपांच्या मुखातून बाहेर येत आहे. त्याला कालानल म्हटलं गेलेलं आहे. 27 आम्ही च त्वं धृतराष्ट्रस्य पुत्राः आम्ही च त्वं धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ भीष्मो द्रोणसूतपुत्रस्तथासौ सहास्मदि सहास्मदीयैरपि योधमुख्यैः सहास्मदीयै अपि योधमुख्यैः वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भवयानकानि द्रष्टाकरालानि भयानकानि केचित् विलग्ना दशनानन्तरेषु केचित् विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः. हरे कृष्ण माताजी वाचा. हरे कृष्ण. सो पक्षे राजासहित सर्व धृतराष्ट्र पुत्र भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातामध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे. हरे कृष्ण. तर मागच्या श्लोकांमध्ये प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये की भगवंतांनी अर्जुनाला आश्वासन दिलं होतं की अर्जुन जे काही त्यांचा रुची असेल, जे काही त्यांचा इंटरेस्ट असेल त्याच्यानुसार, अर्जुनाच्या इच्छेनुसार ज्या काही गोष्टी त्यांना बघायचं असेल त्या सगळ्या गोष्टी ते विश्वरूपामध्ये बघू शकतील. तर आता अर्जुनाची इच्छा होती, मूळ इच्छा, की जो कौरव सेना होती त्याचा नाश व्हावा, अशी मूळ इच्छा होती अर्जुनाची. तर आता अर्जुन हे बघत आहेत की जे कौरव सेनेचे योद्धा आहेत, विशेषतः त्यांचे जे नेता आहेत, जे भीष्म, द्रोण, कर्ण आणि बाकी धृतराष्ट्राचे पुत्र आणि त्यांचे सेना आणि अर्जुनाचे जे सैन्य आहे ते पण, त्या सगळ्यांचा नाश इथे विश्वरूपामध्ये किंवा कालरूपामध्ये होत आहे. तर याचा अर्थ असा की मृत्यूनंतर म्हणजे काय होणार आहे, याचा अर्थ असा आहे की कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये जे काही सगळेजण जमलेले आहेत त्या सगळ्यांचा मृत्यू होणार आहे. हे भगवंत दर्शवत आहेत की भविष्यामध्ये काय होणार आहे याचं दर्शन कृष्ण अर्जुनाला या विश्वरूपामध्ये करून देत आहेत की अर्जुना, सगळे जे योद्धे आहेत, सगळे जे महान महान नायक आहेत किंवा नेते आहेत, त्या सगळ्यांचा नाश होणार आहे आणि त्यानंतर अर्जुनाचा विजय होणार आहे. हे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत अप्रत्यक्ष रूपाने. आणि ते सांगितलेलं आहे की भीष्म जे अजिंक्य असतात, भीष्म जे आहेत ते अजिंक्य होते, तरीही त्यांचा देखील नाश होणार आहे. अजिंक्य अशा भीष्मदेवांचा देखील नाश होणार आहे आणि अजिंक्य असे कर्ण, त्यांचा देखील नाश होणार आहे. तर अशा प्रकारे जे मोठे मोठे योद्धे आहेत कौरव सेनेचे, भीष्म आणि कर्णासारखे, त्यांचाच नाश होणार नाही, परंतु अर्जुनाचे जे मोठे मोठे नायक आहेत आणि सेनापती आहेत त्यांचा देखील नाश होणार आहे. हे सगळं भविष्य अर्जुनाला
तिथे दिसत आहे की कालरूपामध्ये हे कालरूप इतकं भयानक होतं की सगळे जे हे योद्धे होते त्यांचे जे डोकी होती त्याचा चुराडा दातांनी चावून चावून त्याचा चुराडा करून त्याच्यातून रक्त बाहेर येत होतं. असा मुख कालरूपाचं अर्जुनाला दिसत होतं. किती भयानक रूप असेल आपण याची कल्पना पण करू शकत नाही. फार फार भयानक असं रूप होतं. ठीक आहे, 28वा श्लोक घेऊया. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रम एवाभिमुखा द्रवन्ति समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राणि अभिविज्वलन्ति विशन्ति वक्त्राणि विज्वलन्ति. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. हरे कृष्ण. तर 26वा ते 30वा जो श्लोक आहे, 26 ते 30 या श्लोकांमध्ये जे भविष्य काळात गोष्टी होणार आहेत त्याचं दृश्य करत आहेत अर्जुन. कालरूपामध्ये जे अर्जुनाला दृश्य दिसत आहे भविष्य काळाचं त्याचं वर्णन 26 ते 30 श्लोकांमध्ये अर्जुन करत आहेत. तर 7व्या श्लोकामध्ये या अध्यायाच्या 11व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये कृष्णाने अर्जुनाला म्हटले होते की जे काही त्यांना बघायचं आहे ते त्यांना इथे बघायला मिळेल. आता इथे अर्जुन भीष्म, द्रोण, कर्ण हे सगळ्यात कठीण जे योद्धे होते, भीष्म, कर्ण आणि द्रोण हे सगळ्यात कठीण योद्धे होते कौरव सेनेचे. तर अर्जुनाला आता याची एक शाश्वती मिळत आहे की त्यांचा देखील नाश होणार आहे. त्यामुळे अर्जुनाचा विजय निश्चित आहे. हे या कालरूपाद्वारे अर्जुनाला समजून येत आहे. 29वा श्लोक. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्ध वेगाः विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकाः तथैव नाशाय विशन्ति लोकाः तवापि वक्त्राणि समृद्ध वेगाः वक्त्राणि समृद्धवेगाः. त्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरिता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात त्याचप्रमाणे हे सर्व लोक द्रुत गतीने भराभर तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहत आहे. हरे कृष्ण. तर शिला बलदेव विद्याभूषण या दोन जे उदाहरणं आहेत त्याचं महत्व सांगतात की ज्याप्रमाणे नदी ही समुद्रांमध्ये 28व्या श्लोकामध्ये एक उदाहरण होतं आणि 29व्या श्लोकामध्ये एक उदाहरण होतं. 28व्या श्लोकामध्ये नदीचं उदाहरण होतं, नद्यांचं उदाहरण होतं. 29व्या श्लोकामध्ये पतंगांचं उदाहरण होतं. तर विश्वनाथ जगी ठाकूर सांगतात की ज्याप्रमाणे नद्या या समुद्राकडे वाहत जातात आणि पतंग हे अग्नीकडे आकर्षित होतात, तर हे जे दोन उदाहरणं आहेत हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रवेश जे सैन्याचे सेनानीचे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रवेश कालरूपामध्ये होणारे हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत असे बलदेव विद्याभूषण सांगतात की नद्या या समुद्राकडे स्वाभाविक रूपाने वाहतात. त्याच्यामध्ये त्यांना विशेष प्रयत्न करावा लागत नाही. परंतु जे पतंग आहेत ते अग्नीमध्ये खूप प्रयत्न करून किंवा एक जाणून बुजून त्याच्या अग्नीमध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे त्यांचा नाश होतो. त्याचा अर्थ काय की काही जे योद्धे आहेत ते त्यांच्या राक्षसी स्वभावामुळे
ते त्यांचा नाश स्वतःहून त्याचा नाश करून घेत आहेत. तर मृत्यू सगळ्यांचाच होणार आहे. कालरूपाद्वारे सगळ्यांचा मृत्यू होणार आहे. परंतु काही योद्धे जे आहेत त्यांचा स्वाभाविक मृत्यू होईल. परंतु काही योद्धे त्यांच्या दुष्कर्मांमुळे स्वतःचाच नाश ओढून घेत आहेत. तर हे दोन प्रकारचे उदाहरण आहेत. जसा नद्या स्वाभाविक रूपाने समुद्राकडे वाहतात आणि समुद्रामध्ये प्रवेश करतात, तर अशाच प्रकारे काही लोकांचा स्वाभाविक मृत्यू होतो. परंतु काही लोक इतके दुष्कर्म करतात की त्यांचा विनाश केला जातो. युद्धामध्ये किंवा भूकंप किंवा ज्वालामुखी असे काही काही किंवा दुष्काळ किंवा हे काय म्हणतात त्याला वादळ, चक्रीवादळ किंवा सुनामी किंवा पूर, या सगळ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये किंवा ऍक्सिडेंट अशा काही ना काही आपत्तींद्वारे दुष्कृती जे व्यक्ती आहेत, जे दुष्कर्म करतात, त्यांचा नाश केला जातो. तर याचा अर्थ काय आहे की हे व्यक्ती स्वतःच्या दुष्कर्माने पतंगासारखे, जसे पतंग स्वतःहून जाणून बुजून जाऊन तो अग्नीमध्ये स्वतःला भस्म करून घेतो, त्याचप्रमाणे असे व्यक्ती दुष्कर्मांनी स्वतःहून स्वतःचा मृत्यू ओढवून घेतात. जसे काही काही व्यक्ती आत्महत्या करतात किंवा दुसऱ्यांचा कधी कधी हे पण करतात, हत्या पण करतात. तर असे व्यक्ती जे आहेत हे पतंगासारखे आहेत. ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबूया. ठीक आहे, एक 30वा श्लोक घेऊया, कारण की हा एक सेक्शन आहे 30व्या श्लोकापर्यंत, आणि नंतर थांबूया. 30वा शेवटचा श्लोक. लेलीहसे ग्रसनमानः समन्दाल एलिहसे ग्रसमानं समन्ताल लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलन्भिः लोकान् समग्रान् वदने ज्वलन्ति तेजोभिरापूर्य जगत् समग्रम् तेजोभिरापूर्य जगत् समग्रम् जगत्समग्रम् भासस्तवोग्राः प्रपतन्ति विष्णो भासस्तोग्रा प्रतपन्ति विष्णु. प्रतपन्ति विष्णु. हे विष्णू, तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखांनी सर्व बाजूंनी सर्व लोकांना गिळंकृत करीत असल्याचे मी पाहत आहे. आपल्या तेजाने तुम्ही संपूर्ण जगत व्यापून उग्र प्रकार भरपळणाऱ्या किरणांनी प्रकट झाला आहात. हरे कृष्ण. तर इथे या श्लोकामध्ये अर्जुन विश्वरूपाचा जो प्रकाश आहे, आभा आहे, तर संपूर्ण विश्वाला ते व्यापून ठरलेलं आहे असं वर्णन करत आहे. आणि त्यापासून कोणी वाचू शकत नाही आणि सर्वव्यापी अशी त्यांचा आभा आहे, त्याचं वर्णन अर्जुन करत आहेत. तर इथेच आपण आज विराम घेऊया, कारण आपण आज 30 श्लोक कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही थोडे थकले पण असाल, तर आपण पुढच्या वेळेस बाकीचे श्लोक घेऊया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे ग्रंथराज कृष्ण. श्रीमद भगवद गीता की जय. कृष्ण भगवान की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्णा.